हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 प्रिपरेशनसाठी रिसर्च ॲप्टिट्यूड सेकंड युनिट आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड त्यावरचे एमसीक्यू प्रॅक्टिस करायची आहे. पहिला पार्ट आहे एमसीक्यू प्रॅक्टिसचा सेकंड युनिटवरचा. जसं की आपण टीचिंग ॲप्टिट्यूडचा पूर्ण युनिट कव्हर केला, तसंच आपल्याला रिसर्च ॲप्टिट्यूडचा देखील युनिट कव्हर करायचा आहे. सुरू करूया आजच्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम जी होणार आहे मार्च 26 मधला, तर ती टार्गेट करणाऱ्या स्टुडंटसाठी आम्ही स्पेशल क्रॅश कोर्स घेऊन आलो. तो पेपर 1 साठी. या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार संपूर्ण मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स आणि पीवायक्यूज. जो पूर्ण एक्झामचा प्रिपरेशनचा तुमचा पाय असणार आहे पीवायक्यूजचा, तो सुद्धा या क्रॅश कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. या क्रॅश कोर्सची फीस आहे 2,500 रुपये. 20% डिस्काउंट त्याच्यावर आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची फीस होते 2,000 रुपये. ठीक आहे. 15 जॅन न्यू बॅच स्टार्ट होते या क्रॅश कोर्सची. सो लवकरात लवकर क्रॅश कोर्सला जॉईन व्हा आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील आम्ही फुल कोर्स देत आहोत, ज्याच्यामध्ये मॉक टेस्ट, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स आणि पीवायक्यूज इन्क्लुडेड आहेत. सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे पेपर 2 च्या परचेससाठी किंवा पेपर 2 कोर्सला जॉईन होण्यासाठी. व्हॉट्सअप किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. ओके, सो सुरू करूया सेशनला. पहिला प्रश्न आहे, संशोधनास प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी तत्संबंधी सारांशात्मक लेखन करण्यास काय म्हणतात? ऑप्शन ए संशोधन अहवाल, संशोधन प्रबंध, संशोधन आराखडा. बिफोर actually starting the research it is called as a write summary about it. रिपोर्ट हा सगळ्यात शेवटी येणार, म्हणजे पहिले आपलं हे ऑप्शन कट होणार. ठीक आहे. प्रबंध म्हणजे अख्खा रिसर्च असतो, म्हणजे हे पण ऑप्शन कट होणार आणि हे दोन कट झाले म्हणजे आपला चौथा ऑप्शन पण कट होणार. मग करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन नंबर 3, रिसर्च डिझाईन, रिसर्च संशोधन आराखडा. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीमुळे संशोधनाच्या वस्तुनिष्ठ निष्कर्षांना बाधा येते? विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स हिंडर्स ऑब्जेक्टिव्ह रिसर्च फाइंडिंग्स. ठीक आहे. रिसर्च फाइंडिंग्स येण्यासाठी कुठल्या गोष्टी अडथळा ठरतात, हा प्रश्न आहे. ऑप्शन आहे संशोधकाचा पूर्वग्रह, व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन, भावनिकतेचा पडगा आणि वरील सर्व. ठीक आहे. तुम्ही एक तटस्थ व्यक्ती म्हणून जर एखाद्या रिसर्च कडे बघत असाल तर तुम्हाला कुठल्या अडचणी येऊ शकतात की तुमचा रिसर्च निष्कर्ष जो आहे तो इफेक्ट करू शकतो रिसर्चच्या रिझल्ट वरती. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. मनात तुमच्या एखाद्या विषयी किंवा एखाद्या टॉपिक विषयी जर तुमच्यामध्ये आधीच काहीतरी ग्रह असेल आणि तुम्ही तोच धरून जर रिसर्च केला तर तो तुमच्या वस्तुनिष्ठतेला धक्का पोहोचू शकतो, बाधा आणू शकतो. व्यक्तिनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे त्या व्यक्तीबद्दलच बोलणं किंवा त्या व्यक्तीचा दृष्टिकोनच बघणं, हा सुद्धा बाधा आणू शकतो. आणि भावनिकतेचा पडगा, पर्टिक्युलर इमोशनल त्याच्याशी अटॅच असतील तरी देखील त्याच्यावरती प्रभाव पडू शकतो, बाधा येऊ शकतात. म्हणजे ऑप्शन 4, ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, शोध प्रबंधाचे लेखन डॅश डॅश असावे. कसे असावे? ऑप्शन 1 अलंकारिक, पारिभाषिक, संशोधनात्मक, काव्यात्मक. द रायटिंग ऑफ द रिसर्च thesis should be how figurative, terminology, exploratory आणि पोएटिक. तर बघा, पोएटिक मध्ये रिसर्च लिहितात का? नाही. अलंकारिक लिहिलं तर तेही योग्य नाही. संशोधनात्मक, भाषा किंवा परिभाषात्मक या दोन्ही मध्ये आता आपल्याला आन्सर करेक्ट करायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आपला ऑप्शन 3 संशोधनात्मक, एक्सप्लोरेटरी. राईट. अशाच भाषेमध्ये जर लिहिलं तर समोरच्या व्यक्तीला जो लेखन थेसिस वाचणार आहे त्याला सुद्धा ते लक्षात येईल. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी किंवा तिन्ही शब्द जे आहेत ते इथे न वापरता कामा नये. ओके, पुढचा प्रश्न आहे, संशोधनात संदर्भ ग्रंथसूची लेखन करण्याची डॅश डॅश ही विशेष पद्धती आहे. दिस इज अ स्पेशल मेथड ऑफ रायटिंग बिब्लिओग्राफी इन अ रिसर्च. आता दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणती एक बिब्लिओग्राफी लिहिण्याची स्टाईल आहे हे सांगायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे एपीए, दुसरा आहे बीबीए, तिसरा आहे पीएटी आणि चौथा आहे एपीयू. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, एपीए. एक्सप्लेनेशन याची वेगळं देण्याची गरज नाहीये, कारण ज्या ज्या स्टाईल फेमस आहेत किंवा ज्या ज्या स्टाईल्स आहेत संशोधनामध्ये त्याच ऑप्शन मध्ये आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स येऊ शकतात, एपीए, एमएलए, राईट, शिकागो स्टाईल. तर ह्या सगळ्या काय आहेत? संशोधन ग्रंथसूची लेखनाच्या स्टाईल्स आहेत. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे संशोधनाची व्यापकता व व्यवहार्यता डॅश डॅश वरून ठरते. ठीक आहे. द ब्रेथ अँड द फिजिबिलिटी ऑफ द रिसर्च इज डिटरमाइंड बाय ऑप्शन ए शीर्षक, निष्कर्ष, खर्च, ड्युरेशन. ठीक आहे. टायटल, कन्क्लुजन, एक्सपेन्स अँड ड्युरेशन कशावरून ठरायला पाहिजे? फक्त टायटल, फक्त निष्कर्ष की खर्च? खर्च आणि कालावधी तर या गृहीतच धरलं जात नाहीत एखादा संशोधन तुम्हाला व्यापक किंवा व्यवहार्य बनवण्यासाठी. मग करेक्ट काय आन्सर येणार? ऑप्शन बी, निष्कर्ष. निष्कर्ष म्हणजे त्यातून तुम्हाला काय प्राप्त झालेलं आहे किंवा याच्यामध्ये तुम्हाला नेमका रिझल्ट काय मिळालेला आहे, त्या रिझल्ट वरून तुम्हाला त्या लोकांना तो ऍप्लिकेबल करण्यासाठी उपयोग येतो. राईट. आणि टायटल वरून संपूर्ण रिसर्च आपल्याला समजणार नाही, म्हणून निष्कर्ष हा आपल्याला त्या संशोधनाची व्यापकता आणि व्यवहार्यता दोन्ही दाखवतो. म्हणून करेक्ट आन्सर काय आहे आपलं? 2, कन्क्लुजन, निष्कर्ष. ओके, क्लिअर. पुढचा प्रश्न बघूया. संशोधकाच्या संशोधनाचा दर्जा खालीलपैकी कशावरून निर्धारित करता येईल? द क्वालिटी ऑफ रिसर्चर्स रिसर्च कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग. ऑप्शन आहे संशोधकावरून, मार्गदर्शकावरून, संशोधन पद्धती शास्त्राच्या ज्ञानावरून, संशोधन प्रबंधावरून. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? संशोधकावरून त्याचा दर्जा ठरेल की मार्गदर्शकावरून? नाही, दोन्हीवरूनही नाही. म्हणजे हे दोन ऑप्शन आपले कट होतात. दोन ऑप्शन उरतात. एक आहे संशोधन प्रबंधावरून आणि दुसरा आहे संशोधन पद्धती शास्त्राच्या ज्ञानावरून. ऑफकोर्स मग करेक्ट आन्सर काय असणार आहे आपला? ऑप्शन 4, संशोधन प्रबंधावरून. राईट. द रिसर्च थेसिस वरून. नॉलेज तर आपल्याला मिळणारच आहे, पण प्रबंध कसा आहे, किती मोठा आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही, त्याच्यावरती तुमचा संशोधनाचा दर्जा निर्धारित करता येतो. ओके. पुढचा प्रश्न आहे संशोधन अहवालाची प्रबंध मुख्यतः किती विभागात मांडणी केली जाते? A research report dissertation is mainly organized in the dash dash section. How many sections? Correct option. Options are 4, 2, 3, 5. 4, 2, 3, 5. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3, 3. काय काय येऊ शकतं? एक टायटलचा पार्ट येऊ शकतो, इंट्रोडक्टरी पार्ट येऊ शकतो, त्याच्यानंतर मेन बॉडी आणि लास्टला रिझल्ट किंवा कन्क्लुजन वाला पार्ट. अशा मेन 3 सेक्शन मध्ये हा रिसर्च रिपोर्ट काय केलेला जातो? ऑर्गनाइज केला जातो. ओके, क्लिअर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. संशोधनाच्या मुख्य अहवालात साधारणपणे डॅश डॅश प्रकरणे असतात. ठीक आहे. आता तिथे सेक्शन विचारले होते, आता इथे प्रकरण विचारलेले. ठीक आहे. अ मेन रिसर्च रिपोर्ट युजली कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश चॅप्टर्स. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, 5. ठीक आहे. आता हे तुमचं असाइनमेंट असणार आहे की मुख्य अहवालात कोणते कोणते प्रकरण येतात. ठीक आहे, कारण आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे. 5 चॅप्टर्स कोणते कोणते आहेत, ज्याच्यातले पहिले स्टार्ट करणार आहे टायटलने. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. संशोधन अहवालाच्या प्राथमिक विभागाचा पुढीलपैकी योग्य क्रम कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट ऑर्डर ऑफ प्रायमरी सेक्शन ऑफ अ रिसर्च रिपोर्ट? संशोधनाचा अहवालाचा पुढीलपैकी कोणता क्रम असणार आहे? ऑप्शन ए प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणानिर्देश, अनुक्रमणिका. ऋणानिर्देश शेवटी असतो. ठीक आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं काय होणार आहे? कट होणार आहे. मुखपृष्ठ, ऋणानिर्देश, प्रतिज्ञापत्र, अनुक्रमणिका. अनुक्रमणिका शेवटी असते का? नाही. मग मुखपृष्ठ, प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणानिर्देश. ठीक आहे. मुखपृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ऋणानिर्देश. आता 3 आणि 4 पैकी एक करेक्ट आन्सर यायला पाहिजे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. ठीक आहे. ऋणानिर्देशच्या आधी प्रमाणपत्र असतं आणि प्रतिज्ञापत्र सुरुवातीला असतं, म्हणून ऑप्शन 3 इथे करेक्ट आहे. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतं की प्रमाणपत्र आधी की प्रतिज्ञापत्र आधी. तर प्रतिज्ञापत्र आधी असतं. ठीक आहे. प्रमाणपत्राच्या आधी. कशामध्ये? संशोधन अहवालामध्ये. क्लिअर. पुढचा प्रश्न आहे संशोधन अहवालाच्या मुखपृष्ठावर वरच्या बाजूकडून सर्वप्रथम डॅश डॅश लिहावे. On the front page of the research report, first from the top, right. काय लिहायचं असतं? ऑप्शन आहेत संशोधन समस्याविषय, विद्यापीठाचं नाव, संशोधकाचे नाव, पदवीचं नाव, रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक नेम, रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक, नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, नेम ऑफ द रिसर्चर, नेम ऑफ द डिग्री. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? ऑप्शन फर्स्ट, रिसर्च प्रॉब्लेम टॉपिक. फर्स्ट पेज वरती रिपोर्टच्या फर्स्ट टॉप मध्ये अशा टॉपिकचं नाव लिहिलं असतं. हा पेज असेल आणि याच्यावरती सेंटर मध्ये आणि वरती टॉपला काय दिलेलं असतं? तर तो काय असतो? समस्या विषय असतो. तुमचा संशोधनाचा जो समस्या विषय असेल
तो त्याच्यामध्ये मांडलेला असतो. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संशोधन समस्येचा गुण सांगता येईल? विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी डिफाईन एज अ रिसर्च प्रॉब्लेम? ऑप्शन ए, संशोधन समस्या संक्षिप्त असावी, विरामचिन्हाचा वापर न करता लिहावी, गरजाभिमुख संशोधन विषय असावा आणि वरील सर्व. द रिसर्च प्रॉब्लेम शुड बी ब्रीफ, राईट विदाउट युजिंग पंक्च्युएशन मार्क्स, नीड ओरिएंटेड रिसर्च टॉपिक, शुड बी ऑल ऑफ द अबोव. ओके, काय असेल याचा करेक्ट आन्सर? संशोधन समस्येचा गुण विचारलेला आहे. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन 4. चारही जे गुण आहेत किंवा चारही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या समस्येशी निगडीतच आहेत आणि त्या करेक्ट आहेत. ठीक आहे, म्हणजे समस्येविषयी या वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड असली पाहिजेत. कुठली समस्या तुम्हाला विरामचिन्हाचा वापर नाही करायचा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क्स, आता कुठल्याही मार्कचा म्हणजे विरामचिन्हाचा वापर करायचा नाहीये. आणि समस्या संक्षिप्त असावी, कारण बाकीचं मोठं तर आपल्याला रिसर्च मध्ये लिहायचंय, म्हणून हे पहिले दोन आहेतच. आणि कुठला विषय असावा, जो आपण विषय निवडणार आहे तो तर गरजाभिमुखच असायला पाहिजे, म्हणजे त्याचा काहीतरी वापर होईल किंवा त्याला उपयोग म्हणजे व्हॅल्यू असेल. राईट, म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न, संशोधन अहवालात कोणते भाग व घटक आहेत याची योग्य माहिती संशोधन अहवालाच्या कोणत्या भागात मिळते? Which part of the research report gives proper information about what parts and elements are in the research report? Option A, संशोधन सारांश, सांख्यिकीय विश्लेषण, परिशिष्ट आणि संशोधन कार्यपद्धती. सो संशोधन कार्यपद्धती तुम्हाला कुठल्या पद्धतीने काय केलंय, कुठले सॅम्पल्स घेतले ते सांगू शकते, परिशिष्टामध्ये तुम्हाला कुठे काय मिळेल ते सांगू शकते, पण सगळा सारांश आणि सगळी माहिती जी आहे म्हणजे कुठले कुठले घटक इन्क्लुडेड आहेत तुमच्या रिसर्च मध्ये ते तुम्हाला कोणती गोष्ट सांगू शकते, तर संशोधन सारांश. ठीक आहे, म्हणून याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? फर्स्ट, संशोधन सारांश याचं करेक्ट आन्सर असणार आहे. राईट, याच्यामध्ये सगळ्याच घटकांची किंवा कोणते कोणते घटक तुम्ही याच्यामध्ये इन्क्लूड केलेले याची माहिती दिलेली असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, आशय विश्लेषणाचे खालीलपैकी कोणते घटक आहेत? ऑप्शन फर्स्ट परिच्छेद, दुसरा आहे शब्द, तिसरा आहे पात्रे, चौथा आहे वरील सर्व. विच ऑफ द फॉलोइंग्स आर कॉम्पोनंट्स ऑफ कंटेंट अनालिसिस? सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 4 वरील सर्व, कारण हे सगळेच आपल्याला कंटेंट देतात आणि हे कंटेंटचा अनालिसिस करण्यासाठी हेल्प करतात. राईट, म्हणून ऑप्शन 4 इथे काय आहे? करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी. पुढचा प्रश्न आहे, संशोधनात वापरलेल्या अभिवृत्ती मापिका व प्रश्नावली या संशोधनाचा नमुना खालीलपैकी कशामध्ये असतो? विच ऑफ द फॉलोइंग इज अ सॅम्पल ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन अ रिसर्च सच ॲज ॲटिट्यूड स्केल अँड क्वेश्चन आहे? ऑप्शन फर्स्ट आहे संशोधन कार्यपद्धतीमध्ये, संदर्भ ग्रंथसूचीमध्ये, परिशिष्टामध्ये आणि संदर्भ साहित्यामध्ये. ठीक आहे, सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3 परिशिष्टामध्ये. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्याचा नमुना किंवा संशोधन काय काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, प्रश्नावली कुठे असणार आहे ते सगळं तुम्हाला परिशिष्टामध्ये सांगितलं जाणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आणि आपल्याला बघायचं आहे, संशोधन प्रबंध अहवालाची लेखन शैली खालीलपैकी कोणत्या काळास धरून असावी? द रायटिंग स्टाईल ऑफ द रिसर्च थेसिस रिपोर्ट शुड बी अकॉर्डिंग टू विच ऑफ द फॉलोइंग पिरियड्स? फर्स्ट आहे वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. कुठल्या ह्याच्यात असायला पाहिजे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 भूतकाळ, म्हणजे आधी जे घडून गेलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही रिसर्च करणार आहात. राईट, म्हणजे जो तुम्ही केलेला आहे रिसर्च ऑलरेडी, जर तुम्ही केलेली गोष्ट असेल तर तुम्ही भूतकाळामध्येच लिहिणार आहात. राईट, म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि मग तुम्ही लिहिता त्याचं जे आन्सर आलेलं आहे ते, म्हणून हे भूतकाळामध्ये असायला पाहिजे लेखन शैली. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण आजचे 15 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. ठीक आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे कंप्लीट केलेले आहेत. सेकंड युनिट रिसर्च ॲप्टिट्यूड वरचे. ओके.